सर्वांना जय आदिवासी। मी आपला सहकारी मित्र फार्मसी दत्ता मारुती कराटे प्रदेश विद्यार्थी सचिव, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषद महाराष्ट्राचे 12,500 आदिवासी विशेष पद भरतीचं आश्वासन देऊन सुद्धा 12,500 आदिवासी विशेष पद भरती आतापर्यंत घेण्यात आलेली नाही। आता झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये असं सांगण्यात येतं की त्यावरती कारवाई सुरू आहे, पण ती कारवाई कधी कंप्लीट होऊन ती पदभरती कधी होईल याबद्दल कोणी शाश्वत द्यायला तयार नाही। त्यामुळं खोटे आश्वासन देऊन आदिवासी विद्यार्थ्यांना पाणी पुसण्याचं काम हे राज्य सरकारने केलेलं आहे। दुसरीकडे पण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या आदिवासींच्या जागेवरती बोगसांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यावरती कारवाई ही राज्य सरकार करायला तयार नाही। त्याचसोबत आदिवासींचे वेगवेगळ्या विभागामध्ये रिक्त पदे आहेत, त्यावरतीही राज्य सरकार जाणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे। खऱ्या आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवून गैर आदिवासींना संरक्षण देण्याचे काम हे राज्य सरकार करत आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात। कोणी PSI, कोणी पोलीस भरती, अशा वेगवेगळ्या विभागाची ते आदिवासी विद्यार्थी तयारी करतात। पण या बिंदू नियमावलीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे। आपण बघतोय ज्या ठिकाणी कुठेतरी 50 जागा आदिवासी विद्यार्थ्यांना मिळत होत्या, त्या ठिकाणी कुठेतरी या बिंदू नियमावली 2-3 जागा आदिवासी विद्यार्थ्यांना मिळत आहेत। पोलीस भरतीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आरक्षित जागा असून सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी 0-0 जागा या आदिवासी विद्यार्थ्यांना मिळत आहेत। हे राज्य सरकार बिंदू नियमावलीच्या आडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नावरती पाणी फिरण्याचं काम करत आहे। आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे असंख्य असे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे। हे राज्य सरकार आदिवासी विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहापासून दूर नेण्याचे काम करत आहे। दिनांक 25 फेब्रुवारी 2022 या दिवशी आमचा आदिवासी बिंदू 2 वरून 8 वरती फेकला गेला। त्यामुळं आपले आदिवासी जे स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये नाराजी पसरलेली आहे। त्यामुळं दिनांक 27 फेब्रुवारी 2024 या निर्णयाच्या माध्यमातून आमचा आदिवासी बिंदू हा 8 वरती फेकला गेला, तो आदिवासी बिंदू 1 वरती आणून महाराष्ट्रामधील जे स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांना न्याय द्यावा या व्हिडिओच्या माध्यमातून अशी विनंती मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे करत आहे। धन्यवाद।